नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश. तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. तर मित्रांनो, दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच जाहिरातीबद्दल आज सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे. कोणकोणते पदे असणार आहेत, काय असणार आहे पात्रता, कोण विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. रिक्रुटमेंट टू नॉन टीचिंग मिनिस्टर ग्रुप सी पोस्ट. ग्रुप सीच्या पदांसाठी यासाठी भरती असणार आहे. त्याच भरतीबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बरेचसे विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया सविस्तर माहिती काय असणार आहे. यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनला 10/11/2025 पासून सुरुवात झालेली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 30 नोव्हेंबर 2025. अर्जाची शेवटची तारीख असणार आहे त्या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. यामध्ये मित्रांनो, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड डायरेक्ट रिक्रुटमेंट यामध्ये तुमचे असणारे नॉन टेक्निकल मिनिस्ट्रियल ग्रुप सीचे यामध्ये पदे असणार आहेत. पदे कोणकोणते असणार आहेत ते बघूया. यामध्ये 2 वेगवेगळी पदे असणार आहेत. पहिलं पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर ऑफिसर असिस्टंट, हे पहिलं पद असणार आहे. दुसऱ्या पदासाठी मित्रांनो, एकूण ज्या जागा असणार आहेत ह्या 50 जागा एकूण असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ऑफिस असिस्टंट OA किंवा डाटा एंट्री ऑपरेटर, हे पद असणार आहे. ग्रुप सीचं पद असणार आहे. त्यासाठी एकूण जागा तुम्हाला 16 असणार आहेत. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे. अशा मित्रांनो, टोटल तुम्हाला 66 जागांसाठी ही वॅकन्सी इथे असणार आहे. त्याचबरोबर यासाठी मेन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण सविस्तर बघूया. इथे बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशनबाबत माहिती दिली आहे. ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी मित्रांनो, तुम्हाला पगार असणार आहे 19,900 तुम्हाला सॅलरी यामध्ये पर मंथ असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन बघा, बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, हे क्वालिफिकेशन इथे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीडसुद्धा बघितलं जाणार आहे. 35 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश किंवा 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी, हा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एज लिमिट बघा, 32 वर्ष एज लिमिट जास्तीत जास्त इथे सांगितली आहे. ही एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यासाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यानंतर इथे बघा, दुसरं जे पद असणार आहे ऑफिस असिस्टंट किंवा डाटा एंट्री ऑपरेटर, यासाठी तुम्हाला 25,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी असणार आहे. क्वालिफिकेशन सेम लागणार आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, ॲटलिस्ट 2 इयर्स रिलिव्हंट एक्सपिरियन्स इन लेवल 2 इन अ सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनिव्हर्सिटी किंवा R&D इन्स्टिट्यूट किंवा ऑटोनॉमस बॉडी किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, म्हणजे तुम्हाला इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी लागणार आहे. त्याचबरोबर टायपिंग स्पीड तुम्हाला 35 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश आणि 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आता एज लिमिटमध्ये काय क्रायटेरिया असणार आहे ते बघून घेऊया. एज रिलॅक्सेशन इथे बघा मित्रांनो, SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष. त्याचबरोबर PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष. त्याचबरोबर SC/ST प्लस PWD 15 वर्ष. आता यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते बघूया आपण. तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आपण बघूया. सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो, तुमच्या 3 फेजमध्ये सिलेक्शन असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, एक्झामिनेशन स्कीम असणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये तुमची स्किल टेस्ट होणार आहे आणि तिसऱ्या फेजमध्ये तुमचं डायरेक्ट यामध्ये फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. दोन्ही पदांसाठी मित्रांनो तुम्हाला इथे 2 तासांचा कालावधी असणार आहे. परीक्षेमध्ये 200 गुणांची ही परीक्षा तुमची होणार आहे. त्याचबरोबर टोटल 200 MCQ, यामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला सिलेबस काय असणार आहे, जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, त्याचबरोबर अर्थमॅटिक अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्सिव्ह, हे तुम्हाला इथे राहणार आहे. त्याचबरोबर स्किल टेस्टबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे. ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. ही जी PDF असणार आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला अर्जाची फी किती असणार आहे ते बघा. जनरल कॅटेगरीचे आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये ही ॲप्लिकेशनची फी असणार आहे. त्याचबरोबर इथे SC/ST कॅन्डिडेटसाठी 750 रुपये ॲप्लिकेशनची फी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख मित्रांनो 30 नोव्हेंबर 2025 असणार आहे. याच तारखेचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मित्रांनो ही जी युनिव्हर्सिटी असणार आहे ही दिल्ली युनिव्हर्सिटी असणार आहे. त्याचमुळे तुमचं नोकरीचं ठिकाण पण सुद्धा तिथेच असणार आहे. तुम्ही रिलोकेट व्हायची तर तुमची तयारी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती भेटावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.